कोल्हापूर मनपा परिवहन सेवा अर्थात KMT पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कारण दररोज हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या KMTच्या बसेस सध्या गंभीर सुरक्षेच्या प्रश्नांना सामोरं जात आहेत। अनेक बसची दुरावस्था आहे आणि ही दुरावस्था असून यातनं प्रवास करणं हे धोकादायक ठरतंय। तर काही दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये सुद्धा उभे आहेत। स्पेअर पार्टच्या कमतरतेमुळे एका बसचे पार्ट दुसऱ्या बसमध्ये बसवण्याची वेळ आली आहे आणि त्यात सुद्धा क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी यात भरून नेले जात आहेत आणि त्याच्यामुळे ब्रेक सिस्टमवर अतिरिक्त ताण सुद्धा पडतोय। प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न व्यक्त होत आहेत। कोल्हापूर शहराची लाईफलाईन म्हणून ज्याची ओळख आहे ती KMT आता अनेक दिवसांपासून अखेरच्या घटका मोजते का असाच सवाल विचारायची वेळ आलेली आहे। कारण आपण दररोजच बघतोय KMTच्या काही ठिकाणी बिघाड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। काही ठिकाणी अनेक गाड्या धूर सोडताना दिसत आहेत। काही गाड्यांचे तर चालत्या गाडीतली चाकं जी आहेत ते निखळलेल्या घटना घडलेल्या आहेत। मागच्या 2 दिवसात विचार केला तर 2 बस अगदी भर वस्तीमध्ये अशा पद्धतीनं चाक निखळून त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत। केवळ ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे ह्या दुर्घटना त्या ठिकाणी टळलेल्या आहेत। मात्र आता ही कोल्हापूरच्या KMT वर्कशॉपची परिस्थिती आपण बघतोय। दररोजच मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत इथं दुरुस्तीसाठी येत असतात। काही ठिकाणी चाकांची कामं आहेत, काही ठिकाणी विविध कामं जी आहेत ती येत असतात। आपण दुसरीकडे जर बघितलं तर अजूनही काही KMT आहेत त्यांच्या देखील दुरुस्ती जी सुरू आहे। कुठल्या पद्धतीची कामं या ठिकाणी रोजच KMTची? हब ग्रीसिंग, डॉकिंग, ब्रेक लाइनिंग, इंजिनची, इलेक्ट्रिकल स्टार्टर, अल्टरनेटर, कमानीची सर्व कामं केली जातात। इथं बॉडी रिपेअरची। एकूण किती आता बस होत्या त्यातल्या गेल्या 5-7 वर्षाचा विचार केला तर आता किती बस पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत आणि त्याची कारणं काय? 12 का बसेस बंद पडल्या, त्यातल्या 3 वायरिंग शॉर्टमुळे झाल्या आणि इतर इंजिन वगैरे ट्रबलमुळे झाल्या। आणि पूर्ण बसेस पूर्ण बंद अवस्थेत RTO करून स्क्रॅप करून घेतले, ते स्क्रॅप डिक्लेअर करून घेतले। या किती 10 वर्ष 5-7 वर्ष या 2-3 वर्षातल्या गोष्टी आहेत। एका बसमध्ये खरं तर आता किती क्षमता या ठिकाणी आहे? आम्ही आता व्हिडिओ जेव्हा पाहतो, रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या पाहतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात 34 सिटिंग प्लस साधारण 6-10 स्टँडिंग आहेत। जास्त कॅपॅसिटी जास्त बसली जातात। त्याचा इफेक्ट तिथं कामगारांवरती तुमच्या बसेच्या स्पेअर पार्टवर होतो, ब्रेक ड्रमवर होतो, लोडवर होतो, टायरवर होतो, कमानींवर होतो। या वर्कशॉपची जरी आता आम्ही परिस्थिती पाहिली तर त्या वर्कशॉपमध्ये देखील कर्मचारी आता कमी या ठिकाणी दिसत आहेत। एवढा मोठा डोलारा जेव्हा असतो तेव्हा कमतरताई कामगारांची देखील आता तुम्हाला जाणवते। जवळजवळ 60च कर्मचारी आता साधारण आहेत। साधारण 120 ते 150-150च्या कर्मचारी आवश्यकता आहे। सुपरवायझरी स्टाफची गरज आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।